विशाळगडावरच्या वादात अतिक्रमणाशी संबंध नसलेलं एक गाव जमावानं टार्गेट केलं। त्या हल्ल्यावरून विरोधकांनी सरकारवर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप केलाय। नेमका काय घडलं आणि त्यावर सरकारची बाजू काय पाहूया। विशाळगडावरच्या अतिक्रमणाला धार्मिक रंग खुद्द सत्ताधाऱ्यांकडूनच दिला गेला का, यावरून आता वाद रंगलाय। कारण वेगवेगळे व्हिडिओ आणि अर्धवट माहितीनं सोशल मीडियामध्ये संभ्रम पसरवला जातोय। हा विशाळगड किल्ला आहे आणि या किल्ल्यावर या भागातल्या 158 ठिकाणी अतिक्रमणं झाली आहेत। मात्र अतिक्रमण हटाव आंदोलनाच्या आडून जमावानं जी धार्मिक स्थळांची तोडफोड केली ती किल्ल्याच्या पायथ्यापासून 3 किलोमीटर दूरच्या गजापूर गावात झाली। या गावाचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता। दुसरा मुद्दा म्हणजे किल्ल्यावरचं अतिक्रमण काढा याला ना सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे ना ही विरोधकांचा। मात्र कोणताही संबंध नसलेल्या गजापूर गावात लोकांची घरं, धार्मिक स्थळं आणि वाहनं का तोडली, यावरून विरोधकांनी सरकारला प्रश्न केले। पण खुद्द गृहमंत्री फडणवीसांनीच शिवरायांच्या गडकोटांवरचे हिरवे झेंडे काढल्यानं विरोधकांना राग आला का असं म्हणत त्याला उत्तर दिलं। आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत। संभाजी छत्रपती भूमिका वापरली का? हे शब्द रचना मी केव्हा वापरले का? माझ्या आयुष्यात वापरले का? माझ्या जीवनात वापरले का? मी ह्याच्या पुढे वापरणार आहे का? नाही। तर तो फडणवीस जर अशी भाषा वापरतो त्यांना पकडा ना तुम्ही। गृहमंत्री आहेत ना, का मीटिंग घेतली नाही? त्यांनी का मीटिंग घेतली नाही? गृहमंत्र्यांनी त्यांनी का मीटिंग बोलवली नाही? हे प्रश्न तुम्ही विचारा त्या सगळ्यांना। हे का परिस्थिती निर्माण झाली? असलेल्या गावाचा कुठलाही संबंध नसताना त्या गावामध्ये या नालायक लोकांनी काही जे हौदोस घातलाय आणि तिथलं गाव बेचिराग करण्याचं काम केलंय। विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करून धार्मिक उन्माद मचवण्याचं काम केलंय। याला काही जबाबदार सरकार नाही। फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी फडणवीसांच्या हिरव्या झेंड्याच्या विधानावर बोलण्यास नकार दिला। विशाळगडाच्या अतिक्रमणाचा वाद नेमका का उद्भवला ते समजून घेऊया। विशाळगडावर 11 हिंदू मंदिरं आणि एक मलिक रेहान नावाचा दर्गा आहे। यापैकी अनेक मंदिरं ही प्राचीन आहेत, तर रेहान दर्गा अंदाजे 250 वर्ष जुना आहे। त्यामुळे विशाळगड जेव्हा राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित झाला तेव्हा मंदिरासहित या दर्ग्याचाही समावेश त्यामध्ये करण्यात आला। मग प्रश्न उरतो की गडावरचं अतिक्रमण नेमकं आहे तरी काय? तर मुख्यत्वे दर्गा आणि मंदिराभोवती छोटी छोटी दुकानं, पत्र्याचे शेड आणि घरं बांधली गेली आहेत। ते विशाळगडावरचं अतिक्रमण आहे आणि या अतिक्रमणामध्ये मुस्लिमांबरोबरच काही हिंदूंचाही समावेश आहे। हा झाला अतिक्रमण काय होतं याचा मुद्दा। आता अतिक्रमण आंदोलन का चिघळलं ते समजून घेऊया। अनेक वर्षांपासून विशाळगडावरची अतिक्रमणं हटवावीत अशी मोहीम सुरू आहे। सरकारने साधारण 1.5 वर्षापूर्वी याबद्दल कारवाईचं आश्वासन दिलं होतं। नंतर संभाजीराजेंच्या दाव्यानुसार काही जण याविरोधात कोर्टात गेले म्हणून उशीर होत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। मात्र तो दावाही नंतर फोल ठरला। आता एकमेकांवर ढकलाढकल सुरू आहे। पण ठरल्याप्रमाणे कोणीतरी खो घातला तिथल्या लोकप्रतिनिधींनी आणि स्टे आला असं भासवलं। काय आला? स्टे आला, न्यायप्रविष्ट विषय झाला आणि आम्हाला सुद्धा वाटलं की हो न्यायप्रविष्ट विषय। हे जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे। प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख त्यांनी सांगितलं होतं की न्यायप्रविष्ट बाब आहे। न्यायप्रविष्ट बाबमध्ये काही नव्हत्या, त्याचा एजीचा त्यांनी रिपोर्ट घेतला आणि त्याप्रमाणे काल कारवाई केलेली आहे। चालढकलीमुळे संभाजीराजेंनी आठवडाभरापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता। मोठा जमाव जमेल म्हणून आधीच मुस्लिम संघटनांनी सुद्धा पोलिसांना निवेदन दिलं। मात्र तरीही पोलिसांनी गडाच्या पायथ्याशी तोकडा बंदोबस्त का ठेवला, यावरून कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांवर आरोप होत आहेत। तिथूनच एक 50 मीटरवर पोलीस अधीक्षक पांडे नावाचा हे सगळं होत असताना त्या 50 मीटरवर त्यांची गाडी थांबली होती। त्यांनी पोलिसांना आदेश दिला, सौम्य लाठीमार करा।
ठीक आहे आपण चौकशी निश्चितपणाने करू. तर मी सांगितलं तुम्हाला की त्यांना शब्द देण्यात आला होता की अनुचित प्रकार तिथे घडणार नाही. अशा पद्धतीने थोडीशी पोलीस गाफील राहिलेले दिसत आहेत. हे असत्य चौकशी झाल्यावर येईल. अतिक्रमण कोणत्याही धर्माचं असो ते जमीनदोस्त व्हायलाच हवं. फक्त ते कार्य जमावाच्या दहशतीपेक्षा कायद्याच्या धाकानं होणं गरजेचं आहे. आणि तसं की अतिक्रमणाच्या संबंधीची तक्रार असेल तर त्याचा मार्ग काढावा. पण विचार जो हल्ला झाला खालच्या लोकांचा विचार करावा नाही, त्याच्या खाली असलेल्या गावात किंवा अक्षर नाही, ते काही योग्य नव्हतं. मी आकसबुद्धीने सूडबुद्धीने सरकार कारवाई करणार नाही आणि त्या गडांवर जे लोक आहेत जुने त्यांचं देखील एक व्यवस्थित ॲक्शन प्लॅन करू आम्ही आणि त्याप्रमाणे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. पण जे गडकोट किल्ले जे आहेत हे देखील त्याचं पावित्र्य, त्याचं मांगल्य आणि त्याचा ऐतिहासिकपणा जो आहे तो जपला पाहिजे. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.